नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एचएससी बोर्ड 2026 मध्ये प्रश्न कुठून येणार आहे, सगळे प्रूफ दाखवणार आहे, सगळे ऑफिशियल अनाउन्समेंट दाखवणार आहे, ठीक आहे, जेणेकरून तुमचा पेपर सोपा व्हावा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटावे, ठीक आहे। व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू। प्रत्येक सोर्सचे प्रूफ्स मी तुमच्यासोबत ठेवणार आहे, किती % क्वेश्चन कुठून येणार आहेत हे पण सांगणार आहे, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। एचएससी बोर्ड 2026 चा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट, सगळे नोट्स वगैरे सगळ्या तिथे टाकणार आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। बघूया सोर्स ऑफ क्वेश्चन्स इन एचएससी बोर्ड 2026 च्या परीक्षेमध्ये कुठून प्रश्न येणार आहे, ठीक आहे। अलाइन्ड विथ एनईपी, एनईपी म्हणजे काय रे बाळांनो, न्यू एज्युकेशन पॉलिसी, ठीक आहे। गाईडलाईन्स टू इन्क्रीज द पासिंग पर्सेंटेज, पासिंग पर्सेंटेज इन्क्रीज करण्यासाठी एनईपीने काही गाईडलाईन फॉलो केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टींबाबत ते पण आपण बघणार आहोत, ठीक आहे। बॅकग्राऊंड मी तुम्हाला थोडंसं देतो। ऍज पर एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फोकस कशावरती असतो, इम्प्रूव्हिंग स्टुडंट परफॉर्मन्स। एनईपीला नेहमी वाटतं की स्टुडंटचा परफॉर्मन्स इन्क्रीज व्हावा किंवा पासिंग पर्सेंटेज इन्क्रीज व्हावं, प्रत्येक स्टेटचं पासिंग पर्सेंटेज जास्त व्हावं, ठीक आहे, म्हणजे पास होण्याची टक्केवारी प्रत्येक राज्याची जास्त व्हावी, ठीक आहे। मग त्यासाठी एनईपी काय करतं, भरपूर वेळा सोर्स ऑफ क्वेश्चन सांगतं विद्यार्थ्यांना की इथून प्रश्न येणार आहेत, इथून तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, जेणेकरून तुमचा स्कोर वाढावा, ठीक आहे। पण भरपूर विद्यार्थी या गोष्टींकडे लक्ष नाही देत, ठीक आहे। चला बघूया काय म्हटलंय नंतर। पहिला सोर्स काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ठीक आहे। आता लक्ष द्या, फक्त सोर्स ऐकून नका जाऊ, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा की प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून किती % क्वेश्चन येतात, सगळ्या गोष्टी। प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे तुमचे बोर्डाचे मागच्या वर्षाचे पेपर बाळांनो, ठीक आहे। कमीत कमी मी तुम्हाला सांगेल मागचे 5 ते 6 वर्षाचे पेपर तुम्हाला करून जायचे, कमीत कमी मी मिनिमम बोलतोय, ठीक आहे, ठीक आहे। जर आजपासून प्रिपरेशन करताय, व्यवस्थित करताय, तर कमीत कमी मी सांगेल तुम्हाला 10 वर्षाचे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे, ठीक आहे। की सोर्स ऑफ बोर्ड एक्झामिनेशन, बोर्ड एक्झामिनेशन मध्ये एचएससी बोर्ड मधून सगळ्यात जास्त प्रश्न येतात, 37%, 37% प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून रिपीट झाले होते लास्ट इयरला 2024च्या पेपरमध्ये, 24-25च्या म्हणजे है ना, जो 2025 मार्च मध्ये झाला होता। 37% प्रश्न फक्त एचएससी बोर्डाचे आले, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा बाळांनो, 37% म्हणजे तुम्ही पास झाले बाळांनो, फक्त तुम्ही पेपर तरी सॉल्व्ह केले असते व्यवस्थित तर। आणि सेम टू सेम बोलतोय मी, काही चेंजेस नाही त्याच्यात, ठीक आहे। म्हणून तुम्हाला एचएससी बोर्डने सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली की प्रिव्हियस इयर क्वेश्चन कडे लक्ष द्या, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले आहेत आतापर्यंत तिथून प्रश्न सगळ्यात जास्त येतील। आता सेकंड सोर्स बघूया। सेकंड सोर्स बघण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च झालेला आहे फायनली, खूप सारे विद्यार्थी वेट करत होते, ठीक आहे। मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात, मॅक्झिमम क्वेश्चन सिमिलर क्वेश्चन तिथूनच आलेले आहेत टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून, म्हणून त्या कोर्सला नक्कीच करून जा, ठीक आहे। तेवढा कोर्स केल्यानंतर तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होऊन जातात बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे। प्रत्येक मागच्या 5 ते 6 वर्षाच्या पेपरची अनालिसिस केलेली आहे, मागच्या 5 ते 6 वर्षाच्या सॅम्पल पेपरची अनालिसिस केलेली आहे आणि तिथून ती शीट बनवलेली आहे। मी गॅरंटी देऊन सांगतो सिमिलर क्वेश्चन तिथून येतील, ठीक आहे, सिमिलर टाईप, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, नक्कीच एनरोल करा, बॅच फुल होईल त्याआधी एनरोल करा। सेकंड सोर्स आहे तुमचा सॅम्पल पेपर्स। सॅम्पल पेपर्स कोणते रे बाळांनो, तुमचे जे बोर्ड सॅम्पल पेपर रिलीज करतं ना, तिथून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात बाळांनो, ठीक आहे। एव्हरी इयर द बोर्ड रिलीजेस सॅम्पल पेपर, ठीक आहे, दरवर्षी रिलीज करतो। क्वेश्चन्स आर ऑफन पिक्ड अँड अडॉप्टेड फ्रॉम दिस, क्वेश्चन पिक होतात, अडॉप्ट केले जातात कुठून, सॅम्पल पेपर मधून। सॅम्पल पेपरचे ऍज इट इज नाही येत, पण सिमिलर टाईप येतात बाळांनो, ठीक आहे। गिव्ह स्टुडंट प्रॅक्टिस विथ द एक्झाम लाईक डिफिकल्टी, एक्झामची जी डिफिकल्टी असते त्यानुसार स्टुडंटची प्रॅक्टिस पण होते, ठीक आहे। फॅमिलियर होतात स्टुडंट एक्झामच्या क्वेश्चनशी आणि एक्झामचा फेअर रिड्यूस होतो, बेसिकली धाक कमी होतो एक्झामचा। तिसरा सोर्स आहे तुमचे टेक्स्टबुकचे एक्सरसाइज। आता जे टेक्स्टबुकचे एक्सरसाइज आहेत बाळांनो, तिथूनही खूप सारे प्रश्न येतात। आता आम्ही 200 क्वेश्चनच्या शीटमधून टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजचे पण काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जेवढे सोर्सेस सांगितलेत ना, सगळ्या सोर्सेस मधून काही क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचं काही सुटावं नाही, ठीक आहे। म्हणून ते 200 क्वेश्चनची शीट नक्कीच करून जा बाळांनो, ठीक आहे। आता डायरेक्ट क्वेश्चन फ्रॉम टेक्स्टबुक एक्सरसाइज मधून डायरेक्ट क्वेश्चन येतात, ठीक आहे। फेअरनेस तुमचा वाढतो, ठीक आहे। बेनिफिट काय असतो तुम्हाला, कन्सेप्च्युअल बिल्डिंग होते तुमची, जर एक्सरसाइजचे तुम्ही जर क्वेश्चन करतात। आता या सगळ्या गोष्टी तुमच्या इम्प्रुव्हमेंटच्या आहेत, ठीक आहे, त्या तुम्ही वाचू शकता तिथं जे पब्लिश झालेलं आहे, ठीक आहे। पण तुम्हाला एक गोष्ट समजते, तिसरा सोर्स ऑफ क्वेश्चन तुमचा टेक्स्टबुकचे एक्सरसाइज आहेत। आता चौथा आणि पाचवा सोर्स ऑफ क्वेश्चन काय, पॉप्युलर पब्लिकेशन्स, ठीक आहे। पॉप्युलर पब्लिकेशन जसं की कोणते झालं, मी आता कोणाचं प्रमोशन नाही करत आहे, ठीक आहे, पण मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो बाळांनो, नवनीतचे अपेक्षित झाले, ओसवालचे पुस्तकं झाले,
आर्यनचे काही पुस्तकं झाले, हे खूप भारी पुस्तक आहेत बाळांनो. इथून क्वेश्चन उचलतं बोर्ड. आता यांचे पण काही क्वेश्चन इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत ते आपण 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये टाकलेलेच आहेत. पण जर जो विद्यार्थी एनरोल नसेल 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये, त्याने व्यवस्थित हे सगळ्या सोर्सेसमधून क्वेश्चन करावे. ठीक आहे. तर ओसवाल पब्लिकेशनचे बुक झाले. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जस्ट अ सेकंड. हा इम्पॉर्टंट टॉपिक जे रिलीज करतं बोर्ड भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक रिलीज करतं. फॉर एक्झाम्पल आता रोटेशन मधून लास्ट इयरला बोर्डाने सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शियावरती क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शियावरती क्वेश्चन आलाच, तर बोर्ड जे रिलीज करतं इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याच्यावरचे पण क्वेश्चन तुम्हाला करायचे. जर हे 5 सोर्सेस जर तुम्ही केले बाळांनो, मी गॅरंटी देतो तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि या 5 सोर्सेसचे पण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये टाकलेले आहेत. सिमिलर टाईप क्वेश्चन नक्कीच येतील. ठीक आहे. म्हणून नक्कीच एनरोल करून घ्या. आता एक कन्क्लुजन आपण बघू. कन्क्लुजन काय आहे? सॅम्पल पेपर तुमचं पीवायक्यू मधून येणार आहे, सॅम्पल पेपर मधून येणार आहे, टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज मधून येणार आहे, पॉप्युलर पब्लिकेशन्स मधून येणार आहे. तर तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक जे बोर्ड देतात त्यानुसार तुमचे क्वेश्चन्स येणार आहेत. आणि हे सगळे क्वेश्चन आपण कुठे इन्क्लूड केलेले 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये यांचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इन्क्लूड केलेले. ठीक आहे. तर हे झाले तुमचे सोर्स ऑफ क्वेश्चनचा कम्प्लीट रोड मॅप किंवा कम्प्लीट गाईड. आता याच्यानंतर सोर्स ऑफ क्वेश्चनचा व्हिडिओ कोणाचाच बघायचा नाही. या 5 सोर्स मधूनच क्वेश्चन्स येतात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि बोर्डाने पण सांगितलंय बाळांनो. म्हणून या गोष्टीला सिरियसली घ्या. 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले. ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये लगेच तुम्हाला 200 क्वेश्चनचा कोर्स दिसून जाईल बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. नंतरचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट येणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.